मित्रांनो, आज होता सुट्टीचा दिवस. दीपक भाऊ सकाळी सकाळी पधारले. मला म्हणलं चल तुला फिरायला घेऊन जातो. आम्ही अजून एका मित्राकडे गेलो. त्या भाऊचं वेगळं. तिथनं काय मग आम्ही दीपक भाऊची गाडी घेतली आणि निघालो तिघं. मित्रांनो, आम्ही एका चांगल्या लोकेशनवर चाललोय. शेवटपर्यंत बघा. तेवढ्याच सोबत भाऊला गाडीवरनं उतरून त्याची इज्जत काढली, कारण ट्रिपल सीट होतो आणि समोरच मामा होते. त्याची थोडा वेळ वाट बघितली, तर दीपक भाऊची मजा घेतली. आणि या गाडीवरती किती भारी आहे बघा. हा आता कसं बापू म्हणतील तसं. मग काय आमचा दीपक भाऊ आमच्यावर नाराज झाला. म्हणला मी सुसाईड करतो, तुम्ही माझी लय मजा घ्यायला लागले. त्याला म्हणवलं थोडं आणि शेवटी आम्ही आमच्या लोकेशनला जाऊन पोहोचलो. तिथं पण दीपक भाऊ काय नाराज झाला होता आमच्यावर. दीपक भाऊला म्हणलं चल जाऊ दे, तुझी गाडी स्टार्ट करता. भाऊ कार मध्ये का घुसत होता काय माहिती. त्याला म्हणलं चल भाऊ तुझे नाटकं बंद कर. त्यानंतर आपले सुबोध भाऊ तापले त्याच्यावर. दीपकाला तुझ्या बोलला जाऊगे गेलो होतो धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वारचे क्षेत्र तुळापूर. आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले मित्रांनो. एकदम मनाला वेगळी शांतता मिळाली. दर्शन वगैरे झालं, नदीपाशी येऊन बसलो. तेवढ्यात आपला सुब्बू भाऊ कोणी टेन्शन मध्ये होता काय माहिती. आता टेन्शन मध्ये म्हणले भाऊ उडी तर काय मारणार नाही. झाला दर्शन वगैरे सगळं झालेले. आता निघतोय. हाय करू रे भिकारी. हाय गाइस, हाय गाइस, हाय हाय हाय, हमारे साथ है दीपक भाई.